होके फिर फाइनल पानी उधर चला जाता है। पाणी हे जिल्हा महापालिकेला मिळणार, त्यापैकी काही पाणी हे ग्रामीण भागातील लोकांना मिळणार। भविष्यामध्ये पाणीपत्रातून भविष्यामध्ये या प्रकल्पातून अजून साधारणतः आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 100 MLD पाणी अतिरिक्त मिळणार होतं, परंतु ते अतिरिक्त 100 MLD पासून अजून कमी आहे असं अधिकाऱ्यांचं मत आहे। तर त्याचा उपयोग कसा करायचा आणि कुठल्या महापालिकेला ते वितरण करायचं त्याचा निर्णय भविष्यामध्ये होणारच आहे। आपलं तर म्हणणं असं आहे की ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाईची जी वाढ झालेली आहे त्यामुळे ठाण्याला मिळावं, परंतु तो शेवटी निर्णय हा शासन स्तरावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार। आज मीरा भाईंदर शहरातील 218 MLD पाणी हे साधारणतः 2 वर्षापूर्वीच आम्हाला मिळणार होतं, परंतु अद्यापर्यंत कामाची प्रगती काय झालेली आहे हे बघण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। जवळजवळ 2 वर्षापूर्वी आलेलो असताना सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की 2024च्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पाणी पुरवठा मीरा भाईंदर शहराला ये हम लोग अभी यहाँ पे सूर्यानगर WTP पे खड़े हैं। MMRD की तरफ से जो सूर्या वाटर सप्लाई प्रोजेक्ट का काम चल रहा है उसमें से मराठी में सांगू तर MMRD तर्फे जो सूर्या वाटर सप्लाय प्रोजेक्टचं जे काम राबवण्यात येत आहे त्याचा आपण आता आज या ठिकाणी सूर्यानगर WTP या लोकेशनला आपण इथे उभा आहोत। आता प्रकल्पाचं साधारणतः जे पंपिंग स्टेशन आहे, रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, WTP या सगळे कामं झालेले आहेत आणि त्यापैकी पाईपलाईनची सुद्धा कामं आपण वसई विरारपर्यंत झालेले आहेत। पुढे मीरा भाईंदरला सुद्धा आपल्याला पुरवठा करण्याच्या दृष्टीने जे आवश्यक जलवाहिनीचे काम आहे ते पण सुरू आहेत आणि जवळपास आपल्याला पुढे शहरामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जे आवश्यक आपल्याला प्लांट चालू करण्यासाठी जे आवश्यक वीज पुरवठा आहे तो पण आपल्याला आता येत्या काळात मिळणार आहे आणि होपफुली एक ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत आपल्याला पाणी पुरवठा सुरू करता येईल असे आमचे नियोजन आहे। आणि आता आपण हा प्लांट बघू शकता, इथे 403 दशलक्ष लिटर जे पाणी आहे त्याचं शुद्धीकरण इथे होतं। हे आपण मागे बघू शकता, हे आपल्याला एरिएशन फाउंटन आपण याला म्हणतो, कॅस्केड एरेटर। हे पाणी रॉ वॉटर पाणी इथे आणलं जातं आणि इथे हे ट्रीट करून हे वेगवेगळ्या युनिट्स मधून, जसं की बाजूनी क्लॅरिफायर आहे, परत फिल्टर बेड आहे, नंतर शुद्ध केलेलं पाणी साठवण्यासाठी टाकी आहे, त्या टाकीमध्ये ते साठवून परत ते पाणी पंपिंगद्वारे या मागच्या बीपीटी मध्ये आपण इथे पंपिंग करतो, लोकल पंपिंग आपण त्याला म्हणतो। आणि ह्या बीपीटी द्वारे पूर्णतः ग्रॅव्हिटी पद्धतीने हे पाणी जे आहे शहराच्या दिशेने जातं। आपलं शहर साधारणतः इथून 80 ते 88 किलोमीटर साधारणतः आहे। तर पहिला टप्पा जो आहे वसई विरारचा तो आपण 55 किलोमीटरचा कार्यान्वित केलेला आहे। आता आपल्याला MBMC साठी पुढची पाईपलाईन करून तो पण कार्यान्वित करायचा आहे। ही संपूर्ण योजना जी आहे ही ग्रॅव्हिटी पद्धतीने आपण ऑपरेट करतोय, त्याच्यामुळे आपल्याला जो इलेक्ट्रिसिटीची बचत होत आहे आणि ही पूर्ण एक लो कॉस्ट म्हणजे एनर्जी इफिशियंट स्कीम आपण म्हणून याला आपण राबवतोय आणि खूप चांगला प्रकल्प या ठिकाणी आता उभा झालेला आहे आणि इथे लवकरच आपल्याला पाणी मिळेल याची मी आपल्याला या प्रकल्पामधून 403 MLDचा आपला पूर्ण पुरवठा होणार आहे। त्यापैकी 185 MLD वसई विरारवर स्थानिक जे ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये येतोय आणि 218 MLD जे आहे ते MBMC साठी पुरवठा होतोय। आता हा प्रकल्पाचा टप्पा 1 झालेला आहे। टप्प्या 2 साठी जी आवश्यक जलवाहिनी आणि वसई खाडीवरील बोगदा आणि तिथले जलकुंभाची कामे ही प्रगतीपथावर आहे आणि आम्हाला येत्या मे-जून पर्यंत ते काम पूर्ण करायचे आहे। परंतु हे सगळं कार्यान्वित करण्यासाठी आम्हाला 132 kV चा वीज पुरवठा आवश्यक आहे, जे MSCTCL मार्फत ते काम सध्या सुरू आहे। ते आमचं डिपॉझिट वर्क आहे, त्यांच्या मार्फत ते काम वीज पुरवठा आम्हाला नियोजित वेळेत प्राप्त झाला तर आम्ही लवकरच पाणी पुरवठा सुरू करू। मीरा भाईंदरला पाणी कधी भेटेल आमचं नियोजन आहे, म्हणजे त्यांनी जे आम्हाला MSCTCL मार्फत जे कमिटमेंट दिले आहे ते ऑक्टोबर पर्यंतची आहे। त्यानंतर आम्हाला 1 महिन्यामध्ये ते सगळं टेस्टिंग वगैरे करून पाणी सुरू करणे शक्य आहे, त्यांचा वीज पुरवठा प्राप्त झाल्यानंतर। मी मिलिंद खरे कार्यकारी अभियंता म्हणून काम करतोय MMRD ला।